हॅलो, चला विनंती असेल स्पीडअप करायचंय. सेकंड राऊंडची सेकंड मॅच आपण पाहतोय, कारण की पहिली मॅच झाली होती अर्थातच श्रीराजे 11 कळंबोली संघ 2 सामने जिंकलेत. म्हणजे सेकंड राऊंडची सेकंड मॅच आपण पाहतोय. एका बाजूने संघ खेळतोय प्रशांतता एस पी फाउंडेशन खोपोली विरोधात वांद्रे 11 आंबेलवाडी. दोन संघांच्या मध्ये ही मॅच. रोहन मौजने देखील इन ॲक्शन मध्ये दिसतोय, देखील एक चांगला खेळाडू आहे. आणि पाली असोसिएशन क्रिकेटचा चित्ता या नावाने सुप्रसिद्ध, अगदी मैदानाचं काऊ कॉर्नर, मिड विकेट, लॉंग ऑन, अगदी सीमारेषा धरून ठेवणारा खेळाडू इन ॲक्शन मध्ये दिसेल. पहिलाच बॉल भन्नाट वेगात टाकला होता, टोकरक्षी यॉर्कर, परंतु वाईट बॉल. शुभम गोलंदाजी मार्कवर. काय चेंडू होता, अगदी शिवा दळवी अष्टांच्या मागे, तो देखील पाहतच राहिला होता या चेंडू मागे. भन्नाट वेग आहे या गोलंदाजी खासियत आहे. आणि त्याचबरोबर कुणाला देखील पाहतोय कव्हर क्षेत्रामध्ये. शॉर्ट बॉल, खराब चेंडू होता आणि त्यावर केला प्रहार. व्हॉट अ शॉट, जबरदस्त फटका पाहायला मिळाला यावेळेस जिंकेच्या बॅटमधून षटकार. नक्कीच एक चांगला फटका पाहायला मिळाला पूलचा, हा पंप पूल. यावेळेस जर पाहिलं ना, शुभम पहिला चेंडू लेग स्टंप सोडून जाणारा अगदी वेगात टाकला होता. नक्कीच एक मोठा फटका हा पंप पूलचा पाहायला मिळाला अजिंक्यच्या बॅटमधून. त्याचबरोबर कल्पेशला आपण पाहतो नॉन स्टॉकिंग एंडला. रोल बॉल द्यायचे मैदानामध्ये, रोल बॉल, नवीन बॉल द्या, नवीन बॉल, सॉरी. सात धावा धावफलकर लागलेत. पंच अंपायर, पहिला चेंडू वाईट होता ना? येस, थँक्यू. वाह, काय चेंडू आहे, अगदी वेग वेग वेग, भन्नाट वेग पाहायला मिळाला. ही खासियत या गोलंदाजाची. शुभम गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळाला. आणि यावेळेस जर पाहिलं ना, डॉट बॉल पाहायला मिळाला. पहिला चेंडू देखील असाच पैसा होता, परंतु लाईन थोडीशी खराब होती. लेग स्टंप सोडून जाणारा चेंडू पानसाने दंडित केलं होतं. त्यानंतर मात्र शॉर्ट बॉल, त्यावर प्रहार, षटकार पाहायला मिळाला. आणि आता मात्र कमबॅक करताना पाहायला मिळेल गोलंदाज शुभम. पुन्हा एकदा चांगला चेंडू वेगात टाकलाय, हलक्या हाताने खेळलाय, शॉर्ट मिड विकेटला. क्षेत्ररक्षक अगदी वेगात येतोय, फेकी करेल तोपर्यंत मिळणारी एकच धाव. अतिशय चांगला संघ आपण पाहतोय. एका बाजूने प्रशांतता एस पी फाउंडेशन खोपोळी संघ खेळतोय, दुसऱ्या बाजूने जर पाहिलं ना, टॉस जिंकून फिल्डिंग स्वीकारली आहे वांद्रे 11 आंबोलीवाडी संघाने. आणि चांगला संघ बांधलाय आज. कल्पेश दळवी देखील आपण पाहतोय, शिव दळवी असतील, कुणाल शेवाले असतील. आणि काय फिल्डिंग केली होती नक्कीच आतल्या मॅचमध्ये आमचे मित्र मॅन फ्रॉम शिरोशी. यावेळेस फटका फसलाय, कॅचची संभावना. आणि पुन्हा एकदा सेकंड थर्ड अटेम्प्ट मध्ये कॅच. तोच हा खेळाडू ज्याने मागच्या मॅच मध्ये देखील अशीच कॅच पकडली होती आणि सामना आपल्या बाजूने झुकवला होता. अद्याप सुमित चेंडू खाली येतोय. फर्स्ट अटेम्प्ट, सेकंड अटेम्प्ट, थर्ड अटेम्प्ट मध्ये कॅच पकडली जाते. फलंदाज बाद झालाय, कल्पेश बाद झालाय, अगदी स्वस्तामध्ये बाद झालाय. गोल्डन डकचा शिकार
पहिला चेंडू फेस करत होता आणि भरपूर लेट खेळला होता मी तर म्हणेल. बराच वेळ चेंडू हवेमध्ये होता. न्यू बॅटर मैदानामध्ये भावेश जातोय. भावेश मैदानामध्ये उतरलाय परंतु अजूनही अजिंक्य मैदानामध्ये आहे. परंतु चर्चा नक्कीच नागेश पाटीलची राहील सचिन, कारण की काय बॅटिंग केली होती नागेशने, अफलातून बॅटिंग. परंतु शुभमचं देखील करावं तेवढं कौतुक कमी आहे. भन्नाट वेग मैदानामध्ये दाखल करतोय. भरपूर वेगात टाकले जात आहेत चेंडू आणि त्यामुळेच फलंदाज देखील बीट होत आहेत. मी आवर्जून नाव घेईल प्रतीक थळेचं देखील, कारण की एका काळी त्यांनी देखील भरपूर ह्या मैदान गाजवलं. अगदी मिस्टर 360 चांगली बॅटिंग सातत्याने त्याची देखील पाहायला मिळायची. आणि जर पाहिलं ना अगदी गॅपमध्ये खेळणारा खेळाडू पाहिलेसन क्रिकेटचा प्रतीक थळे, तो देखील आमच्या इन ॲक्शनमध्ये पाहू शकाल आमच्या स्क्रीनवर. आणि त्याचबरोबर या मैदानाकडे जी धावसंख्या जर पाहिलीत ना, अद्याप 8 धावा धावफलकार लागल्यात. एक बाद 8 धावा. नेक्स्ट बॉल यावेळेस शुभम पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने. चांगला चेंडू, फक्त खडे खडे खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा काही संपर्क होत नाहीये. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळाला. नक्कीच एक षटकार पाहायला मिळाला होता पहिल्या बॉलमध्ये. तदनंतर मात्र कमबॅक आणि कमबॅक पाहायला मिळालंय गोलंदाज शुभम यांच्याकडून. शॉर्ट बॉल आणि यावेळेस स्टँड अँड डिलिव्हर, लांबच लांब फटका. यावेळेस खेळतोय भावेशच्या बॅटमधून षटकार. शतक क्रमांक पहिलं संपलं. पहिला षटकाखेर 1 बाद 14 धावा. 2 चुकीचे चेंडू पाहायला मिळाले आणि त्यावर धावा देखील आल्या. कारण की जर पाहिलेत ना, गोलंदाजी सातत्याने चांगली होत होती, चांगल्या लाईनवरती गोलंदाजी होत होती. परंतु जसा शॉर्ट बॉल पडला ना, अगदी तुटून पडलाय फलंदाज भावेश. जबरदस्त फटका भावेशच्या बॅटमधून पाहायला मिळालं. आणि आता मात्र गोलंदाजी मार्कवरती अल्पेश, नक्कीच अल्पेश दलवी आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. आणि त्याचा भाऊ कल्पेश दलवी, 2 भावांची जोडी मैदानामध्ये अक्षरशः धुमाकूळ घालतात. परंतु आज गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय पहिला चेंडू राईट ऑन द ओव्हर द विकेटने. चेंडू हवेमध्ये, फटका फसलाय परंतु चेंडू चाललाय सरळ सीमारेषा पलीकडे लॉंग ऑफच्या वरतून. यास्ट इट इज अ वेलकम 6 फॉर बॅट्समन अजिंक्य. अगदी ओव्हरपिच चेंडू होता, त्याचा पुरेपूर फायदा देखील घेतलाय अजिंक्यच्या बॅटमधून षटकार. 20 धावा धावफलकार लागल्यात. अगदी ओव्हरपिच चेंडू होता, भरपूर चांगला फटका अजिंक्यच्या बॅटमधून. लाईन चांगली होती, टप्पा पडला, चेंडू खाली राहतोय हेच सांगतोय बॅटर देखील. टप्पा पडल्यानंतर चेंडू उचलीच घेत नाहीये. नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज भावेशला तो हेच सांगत होता की टप्पा पडल्यानंतर चेंडू खालीच राहिलाय, म्हणून माझ्या बॅटला बॉल बर्स्ट झाला नाहीये. डॉट बॉलची सांगता झाली आहे. धावसंख्या स्थिर, धावसंख्या 1 बाद 20 धावा. शॉर्ट बॉल, फटका फसलाय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कॅच घेण्याचा प्रयत्न, हो पकडली जाते एक कॅच. वाह, काय सेलिब्रेशन केलंय. फलंदाज बाद झालाय. अल्पेशला यश मिळालंय. अजिंक्य बाद झाला आणि आता मात्र न्यू बॅटर मैदानामध्ये ऋषभ मैदानामध्ये जातोय. आज तो ऋषभ ज्याने चांगली गोलंदाजी केली होती पहिल्या सामन्यामध्ये, अगदी धावा डिपेंड केल्या होत्या. हॅलो, ऋषभला आपण मैदानामध्ये दाखल जातोय. हा देखील चांगला फलंदाज आहे, परंतु काय सेलिब्रेशन केलंय. कॅच पकडल्यानंतर अगदी बराच धावत गेला होता. जसा चेंडू हवेमध्ये उडाला ना, अगदी योग्य पद्धतीने झेल अटेम्प्ट केलं होतं. न्यू बॅटर मैदानामध्ये ऋषभ.
यावेळेस फॉलो थ्रो चुकला होता. मी मागाशीच म्हटलं होतं, जेव्हा जेव्हा वेगवान गोलंदाजाचा फॉलो थ्रो चुकतो ना, आपण थांबणं खूप गरजेचं असतं. जर हा चेंडू मागे थांबला असता गोलंदाज, तर नक्कीच हा षटकार देखील बचावला गेला असता. कारण की अगदी वेगात टाकण्याचा प्रयत्न, पाय स्लिप झाला, त्यानंतर मात्र चांगला फटका पाहायला मिळाला. फलंदाज ऋषभच्या बॅटमधून आला एक स्टँड अँड डिलिव्हर फटका. धावसंख्या 6 ने वाढेल, धावसंख्या 26 वर जाऊन पोहोचली आहे. सव्वीस धाबा. सेकंड ओव्हर पाहतोय आपण यावेळेस. शतक क्रमांक दुसरा, गोलंदाज अल्पेश दळवी गोलंदाजी मार्कवर. यावेळेस आणखीन एक जबरदस्त, परंतु यावेळेस डिसिजन थोड्याच वेळात आमच्यापर्यंत पोहोचला जाईल. एक मिनिट, आम्ही लाईव्हवर पाहतोय, विनंती असेल एक मिनिट आम्ही चेक करतोय. आणि काय यावेळेस फॉलोअप केलाय अगदी आमचा कॅमेरामॅन, कौतुकास्पद षटकार. नक्कीच टाळ्या झाल्या पाहिजेत कॅमेरामॅन आमचा आर्यन धुले. काय कॅमेरामॅन करतोय. स्कोर बॉल किती झाले. 5 चेंडू झालेत, शेवटचा चेंडूचा खेळ बाकी आहे. चांगला बॉल, यावेळेस यॉर्कर कमबॅक पाहायला मिळालं. शतक क्रमांक दुसरं संपलंय. 2 षटका अखेर धावफलकार धावा लागले. अद्याप 33 धावा धावफलकार लागल्यात. नक्कीच मी चर्चा करत होतो आमचा कॅमेरामॅन, काय कॅमेरामॅन केलं आर्यन धुळेने. जबरदस्त क्लिअरिटी दाखवत आहेत आज केटीसी लाईव्ह इव्हेंट माथेरान. नक्कीच आज त्यांनी देखील इम्प्रेस केलंय. भरपूर चांगली क्लिअरिटी. आणि त्याचबरोबर डीजे विघ्नेश अमणकर यांचं देखील करावं तेवढं कौतुक कमी आहे. आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय, त्यात त्यांचा देखील मुळाचा वाटा आहे. विनंती असेल की थोडंसं स्पीडअप करायचं आहे. शतक क्रमांक दुसरं संपलंय. 2 षटका अखेर 33 धावा, 2 बाद 33 धावा. शुभमचा प्रयत्न चांगला झाला होता मिड विकेटला, परंतु अगदी शेवटच्या क्षणी सीमारेषेवरती पाय लागला होता आणि तेच पंचाने धरून ठेवलं होतं आणि षटकार देखील घोषित केलं. त्याचबरोबर सन्माननीय विक्रमजी कांबळे यांचं देखील सहर्ष स्वागत होतोय. गोलंदाजी मार्कवर ऋषभ आणि स्ट्रायकिंग एंडला फलंदाज देखील ऋषभला आपण पाहतोय. शेवटचा चेंडू चांगला होता. जर पाहिलं तर अल्पेशचा ब्लॉकर पैजा चेंडू. अल्पेश देखील हेच म्हणत असेल की पहिल्यापासून माझे हे चेंडू पडले का नाहीयेत. नक्कीच उळ्या मैदानाकडे जे स्लॉगिंग ओव्हर आपण पाहतोय ऋषभ गोलंदाजी मार्कवर. चांगला चेंडू, फुल्लर लेनचा चेंडू, धाव घेण्याची संधीच मिळत नाहीये. परफेक्ट यॉर्कर. हिट विकेट का पंच. ओके ओके, फलंदाज बाद होते ऋषभ, परंतु चेंडू मागचा नक्कीच कौतुक करेल. काय चेंडू हाताळला होता, जबरदस्त चेंडू, परफेक्ट यॉर्कर होता. अगदी फलंदाजाला चेंडू देखील कळलाच नाहीये. ऋषभ बाद झालाय आणि आता मात्र ऋषभची जागा भरून काढण्यासाठी न्यू बॅटर मैदानामध्ये आर्यन येतोय. हॅलो, आर्यन येतोय न्यू बॅटर मैदानामध्ये, परंतु नक्कीच गोलंदाजाचं कौतुक व्हायलाच हवं. ऋषभ काय गोलंदाजी केली आहे आणि आता मात्र तिसरा धक्का बसलाय 33 या धावसंख्येवर. रोशनला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. थोडं स्पीडअप करायचंय, आणखीन बरेच सामने आपल्याला खेळवायचे आहेत. यावेळेस जबरदस्त फटका, कॅफ मध्ये चेंडू चाललाय.
चेंडू चांगला होता परंतु त्याच्या अधिक शॉट चांगला होता मी तर म्हणेल. अगदी लॉंग ऑन लॉग ऑफच्या मधोमध चौकार आलाय. चांगला फटका पाहायला मिळाला. फलंदाज आर्यनच्या बॅटमधून चौकार. धावफलक 4 पुढे जाईल. धावफलक पाहता पाहता 37. यावेळेस पुन्हा एकदा वा, बिग 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 हिट. काय फटका सजवलाय. भरपूर ताकद या खेळाडूकडे. बॅकफूटवर जाऊन बॅकफूट पंच पाहायला मिळाला आणि डायरेक्ट आंब्यामध्ये अण्णा हजारे यांची आठवण करून जरा फटका पाहायला मिळाला. अण्णा हजारे देखील याच पद्धतीची बॅटिंग सातत्याने करतो आणि काय फटका लगवला यावेळेस आर्यनने. धावफलक 6 निवडेल. धावफलक पाहता पाहता 43 धावा धावफलकार लागल्यात. 3 बाद 43 धावा. जिथे सुरुवात चांगली झाली होती गोलंदाज रोशन यांच्याकडून, तदनंतर मात्र आर्यन थांबायचं नाव घेत नाहीये. शॉर्ट बॉल. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका डीप बॅकवर्ड स्क्वेअरला. क्षेत्ररक्षक धावतोय परंतु आउटफील्ड खूप फास्ट आहे. परंतु चेंडू आतमध्ये आलाय. काय घडलंय मैदानामध्ये. 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि हो, तिसऱ्या धावेसाठी कॉल होता. कॉल चुकीचा होता आणि फलंदाज बाद. नक्कीच रितेश साठे तिथे मैदानामध्ये असते ह्या 3 धावा देखील कंप्लीट केल्या असत्या, कारण की अगदी वेगात धावतो. भरपूर रनिंग फास्ट आहे या खेळाडूची. परंतु आता मात्र या मॅच मध्ये तसं काही दिसलं नाहीये. 2+ विकेट. फलंदाज बाद झाला. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होईल. प्रणित टीमचा कॅप्टन आहे. भावेश धावबाच्या स्वरूपामध्ये बाद झालाय. परंतु धावेची गरज होती का मी तर म्हणेल, कारण की आर्यन देखील चांगली बॅटिंग करत होता. आर्यनच्या बॅटहून देखील धावा येत होत्या. तदनंतर मात्र स्ट्राईक तिसऱ्या धावेसाठी गेले होते. भावेश बाद झालाय आणि आता मात्र टीमचे कॅप्टन प्रणित जंगम मैदानामध्ये दाखल झालेत. लॉंग ऑफला आपण पाहतो एक संयमी खेळाडू कुणाल शेवायला. तो देखील एक चांगला खेळाडू आहे. यावेळेस फटका बराच वेळ हवेमध्ये. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. पहिली वेगात दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली आहे. आणि वाह काय धावलाय. तिसरी धाव देखील पूर्ण. धावपाची संधी परंतु थोडस लेझी थ्रो. 3 धावा पूर्ण केल्यात. काय धावलेत मैदानामध्ये. अगदी चपळाईने धावा पूर्ण करतोय. धावफलक 3 ने पुढे जाईल. धावफलक पाहता पाहता 48 धावा. हा चांगला चेंडू होता. तिकट बाउन्सर पाहायला मिळाला. शतक क्रमांक 3 संपुष्टात आलाय. 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटका अखेर धावफलकावरती धावा लागल्या. अद्याप 48-49 धावांचा टार्गेट आहे. या ओव्हरमध्ये 15 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाजाने, परंतु शेवट मात्र गोड केलं. काय बाउन्सर पाहायला मिळाला. आणि नेक्स्ट मॅच लगेच टॉससाठी यायचंय. चला टॉससाठी यायचंय. प्रवार ब्रदर्स 11 आंबोलेवाडी, त्याचबरोबर श्रीराम बोरवेल सुधागड पाली संघाचे संगणक लगेच टॉससाठी यायचंय. आपणास विनंती असेल हॅलो हॅलो. चला टॉससाठी या प्लीज.
श्रीराम बोरवेल सुधागड पाली संघाचा संगणक. त्याचबरोबर पवार ब्रदर्स 11 आंबोलेवाडी माही टॉससाठी यायचंय. चला फिल्डिंग देखील लावून घ्यायची आणि त्याचबरोबर श्रीराम बोरवेल सुधागड पाली संघाचा संगणक. आम्ही वारंवार तुम्हाला पुकार करतोय, टॉससाठी यायचं आहे. नागेश फाटे, आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल, टॉससाठी यायचं आहे. त्याचबरोबर माही पवार टीमचा कॅप्टन. मोठी मॅच थोड्याच वेळात. आणि त्याचबरोबर सलामीची जोडी मैदानामध्ये. एका बाजूने अल्पेश दलवी, दुसऱ्या बाजूने कुणाल शेवाळे. येणारे 18 चेंडू, 49 धाब्यांची गरज. टार्गेट मोठं आहे परंतु अशक्य असं काहीच नाहीये. 49 धाब्यांची गरज आहे. मागच्या मॅच मध्ये कुणाल शेवाळेच्या बॅटमधून काय षटकार निघाला होता. जबरदस्त फटका पहिल्या चेंडूवरती फेस करत असताना त्याच्या बॅटमधून षटकार. आणि आता मात्र देखील तशीच बॅटिंग करावी लागेल. आणि टॉस जिंकलाय श्रीराम बोरवेल सुधागड पाली संघाने. टॉस जिंकून फिल्डिंग स्वीकारली आहे आणि आमंत्रित केलं ते म्हणजे प्रवार ब्रदर्स 11 आंबोलीवाडी संघाला. नेक्स्ट मॅच 3 ओव्हरची असेल त्यामुळे थोडंसं स्पीडअप करायचंय. यावेळेस तुफानी फलंदाजी पाहायला मिळते. बॅक टू बॅक दुसऱ्याच चेंडूवरती प्रहार केला जातोय. फलंदाज जर पाहिलं ना, रुपेश गोलंदाजीवरती आले. पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती देखील चौकार पाहायला मिळाला. इनसाइड आउट वरतून बॅक टू बॅक 2 चौकार. यावेळेस रुपेशवरती हल्ला चढवला जातोय. रुपेश देखील एक चांगला गोलंदाज आहे. पहिल्या मॅचमध्ये देखील त्याची चांगली कामगिरी आपण पाहिली. परंतु ही मॅच जर आपण पाहिलीत ना, सेकंड राऊंडची सेकंड मॅच जिथे 49 धावांचं टार्गेट, येणारे 18 चेंडू. सलामीला फलंदाज अल्पेश दलवी, एक विस्फोटक फलंदाज, त्याच्या सोबतीने एक टेम्परामेंटने भरलाय खेळाडू. कुणाल शेवाळेला आपण पाहतोय नॉन स्ट्रायकिंग एंडला. आणि सुरुवात चांगली झाली मी तर म्हणेल. पहिल्या 2 चेंडूवरती 2 चौकार, 8 धावा बिनबाद, 8 धावा दाफुलकार लागल्यात. लेग कटरचा वापर, फिंगर रोल केले होते, आधीच बंड बनवलं होतं आणि यावेळेस बॅकफुटला जाऊन बॅकफुट पॉइंट दिलाय. चेंडू चाललाय सरळ आउट ऑफ द पार्क आणि खिनेक षटकार. 14 धावा धावफळकार लागले आहेत. यावेळेस चेंडू टाकायचा तरी कुठे असं प्रश्नचिन्ह मैदानामध्ये उपस्थित राहिलंय. अर्थातच गोलंदाज रुपेशच्या, कारण की पहिल्या 2 चेंडूवरती 2 चौकार, तदनंतर मात्र या चेंडूवरती षटकार, फिंगर रोल केले होते. लेग कटरचा वापर अगदी पुरेपूर फायदा उचललाय अल्पेश दलवीने. धावसंख्या 14 वर जाऊन पोहोचली आहे.
यावेळेस गॅप निवडले, क्षेत्ररक्षक आहेत भरपूर वेगात आले, चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. कल्पेश तिथे होते, कल्पेश जाधव तिथे होते. धावबाची संधी, परंतु 2 धावा पूर्ण केल्या आहेत. थ्रो जर गॅदर केला असता तर नक्की धावबाची संधी होती. थ्रो परफेक्ट होता परंतु गॅदर करता आला नाहीये. धावफलक 2 पुढे जाईल. धावसंख्या पाहता पाहता 16 वर जाऊन पोहोचली. एक एक धाव खूप महत्वाची या मैदानावरती. आणि फटका देखील चांगला होता. लोवर फुल टॉस, एक्स्ट्रा कव्हरला क्रॅकिंग करू पाहायला मिळाला, परंतु काय फिल्डिंग केली आहे. हा चेंडू चांगला होता, अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू आपण पाहतोय, परंतु वर थ्रो झाला. दुसऱ्या धावेसाठी पलटले होते परंतु बॅकअप मिळाले. पॉईंट क्षेत्रामध्ये फक्त एकच धाव मिळेल. धावफलक 1 पुढे जाईल. 17 धावा धावफलकार लागले आहेत. माझ्या समवेत झुललेत आमचे मित्र सूरज भोईर, त्याचबरोबर गुणलेखक सुनील वांद्रे सर. चांगली गुणलेखकाची भूमिका आज पार पडली दिवसभरामध्ये. अगदी एकही चुकीचा डिसिजन त्यांच्या मार्फत दिलेला नाहीये. खूप चांगलं स्कोररचं काम त्यांनी देखील केलंय. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची लिडिंग एज. तदनंतर फक्त एकच धाव. शतक क्रमांक पहिलं संपलंय. पहिल्या शतकानंतर जर पाहिलं ना धाव फलकार धावा लागल्या बिनबाद 18 धावा. पाणी घेऊन जायचंय मैदानात. 18 धावा धावफलकार लागल्यात. येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 31 धाव्यांची गरज अजूनही सामना जिंकण्यासाठी. आणि नक्कीच इथून मॅचमध्ये कमबॅक करतील का गोलंदाज, किंबहुना ज्या पद्धतीने फलंदाजी होते, एका बाजूने अल्पेश दलवी आहे, दुसऱ्या बाजूने कुणाल शेवाळे आहे, चांगली बॅटिंग करतायत. मजेची बात म्हटल्यानंतर एवढंच सांगू शकतो की शतक क्रमांक पहिलं संपल्यानंतर एकही फलंदाज बाद झाला नाहीये आणि बिनबाद 18 धावा आल्यात. म्हणजे अजूनही 12 बॉल 31 करायचे आहेत. पियुष वाघ गोलंदाजी मार्कवरती आलेत. हा देखील एक चांगला गोलंदाज आहे. अगदी भरपूर व्हेरिएशन आहे गोलंदाजाकडे. कधी स्लोवर, कधी फास्ट, कधी ब्लॉकर, कधी लेग कटर. नक्कीच नॅचरल लेग ब्रेक या गोलंदाजाकडे आहे. तोच गोलंदाज पियुष वाघला आपण पाहतोय. वैयक्तिक पहिलं संघाकडून दुसरं शतक. धावा डिपेंड करायचे आहेत. फटका चांगला आहे, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आर्यन कोणती चुकी करत नाहीये. पकडली जाते कॅच लॉंग ऑफला, चांगली विकेट. आणि नक्कीच कुणाल शेवाळे फटका फसला होता. एलिव्हेशन थोडंसं कमी होतं. चेंडू बराच वेळ हवेमध्ये थांबला आणि तदनंतर मात्र एक चांगली कॅच देखील पकडली आर्यनने आणि फलंदाज बाद होईल. धक्का क्रमांक पहिला 18 धावसंख्येवर. त्याचबरोबर सन्माननीय स्वप्नीलजी मिणमिणे यांचं देखील सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेनिमित्ताने. ते देखील या स्पर्धेला उपस्थित राहिले आहेत. शिवा दळवी येतोय मैदानामध्ये. अगदी सुधागड तालुक्यामध्ये या खेळाडूचं देखील एक मोठं नाव आहे. तोच खेळाडू मैदानामध्ये दाखल झालाय आणि आता मात्र शिवा दळवी आणि अल्पेश दलवीची जोडी मैदानामध्ये. येणारे 11 चेंडू जिंकण्यासाठी अजून 31 धाव्यांची गरज आहे. मी विनंती करेल की वारंवार आपण टीम मीटिंग घेऊ नका, कारण की आणखी बरेच मॅचेस आपल्याला खेळवायचे आहेत. थोडंसं स्पीडअप करायचं आहे. 11 बॉल आणि 31ची गरज. मी आत्ताच उल्लेख केला होता गोलंदाज पियुष वाघबद्दल, कारण की हा गोलंदाज नक्कीच येत्या पुढच्या काही दिवसामध्ये एक नावाजलेला गोलंदाज नक्कीच होईल. कारण की ह्याची गोलंदाजी आम्ही खोपळीमध्ये देखील पाहिले आहे. चांगली गोलंदाजी सातत्याने त्याने केली आहे देखील आणि आज देखील पहिल्या मॅचमध्ये चांगली कामगिरी केली. आणि या मॅचमध्ये कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय ना हे देखील पाहायचं आहे. थोडं स्पीडअप घ्या प्लीज. प्रशांत दादा SP फाउंडेशन खोपोळी सांगायला विनंती असेल की थोडंसं स्पीडअप करायचं आहे. आपण शेड्यू मागे भरपूर वेळ घेत आहे. खराब चेंडू आणि त्यावर केला प्रहार. चेंडू चाललाय सीमा पार. येतोय खणखणीत षटकार शिवा दळवीच्या बॅट मधून.
काय फटका सजवला यावेळेस जर पाहिलं तर शिवा दळवी. आणखीन एक चांगला फटका आल्या आल्या त्याच्या बॅटमधून षटकार. धावसंख्या 6 निवडेल, धावसंख्या 24 वर जाऊन पोहोचली आहे. 24 धावा, जिथे पहिल्या चेंडूवरती यश मिळालं होतं. गोलंदाज पियुष वाघ याला पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा, परंतु यावेळेस एलिव्हेशन थोडंसं कमी होतं. क्षेत्ररक्षक धावतोय, पहिली धाव वेगात, दुसऱ्या धावायचा प्रयत्न आणि हो, दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. अगदी शिवा दळवी देखील निराशा या फटक्यामागे, कारण की त्याचा फेवरेट स्ट्रोक आहे आणि नक्कीच एलिव्हेशन थोडंसं कमी मिळालं होतं. धावफळक 2 ने पुढे जाईल. पाहता पाहता 26 धावा धावफळकर लागल्यात. एक बाद 26 धावा. शिवा दळवी इज ऑन स्ट्राईक नाव. एक चांगला फलंदाज आहे. स्विच हिटचा प्रयत्न, चांगला फटका, परंतु क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलाय. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. फक्त आणि फक्त एकच धाव. फटका चांगला होता, परंतु निराश दिसतोय, कारण की ज्या पद्धतीने फटका लगवला होता ना, अगदी योग्य पद्धतीने फिल्डिंग देखील सजवली होती. क्षेत्ररक्षक प्रणित जंगम, चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. फक्त एकच धाव मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. पाहता पाहता 27 धावा धावफळकर लागल्यात. चांगला चेंडू यावेळेस, स्ट्रॉंग अपील, परंतु अपीलमध्ये उत्साह जास्त आणि आत्मविश्वास कमी. आणि म्हणूनच की काय, आमचे पंच रिद्वानजी सांगले कळवत आहेत बाईकच्या स्वरूपात धाव मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 28 धावा धावफलकार लागल्यात, जिथे 49 धावांचं टार्गेट आहे. आणि नक्कीच हा चेंडू निर्णायक असेल. या चेंडूवरती धावा येणं गरजेचं असेल. चांगला चेंडू. मी मागाशीच म्हटलं होतं की हा गोलंदाजाची खासियतच आहे. प्रत्येक चेंडू आगळा वेगळा टाकण्याची ताकद आहे. जर मागील चेंडू जर आपण पाहिलेत ना, तर स्टीवर्टसाठी थोडंसं स्लोवर पद्धतीचा चेंडू होता, परंतु या चेंडूमध्ये वेग भरपूर होता. येणारे 6 बॉल आणि आता मात्र 21 धाव्यांची गरज. 6 चेंडू 21 धावा. त्याचबरोबर आमच्या समवेत योगेशजी गोपाळे हे देखील आमच्या समवेत झुललेत ॲज अ 12 मॅन. भरपूर मोठी कामगिरी 12 मॅनची देखील असते. आपल्या संघात स्थान मिलो किंवा नाही मिलो, परंतु विजयाच्या वाट्यामध्ये भरपूर मोलाचा वाटा असतो. असं आमचा 12 मॅन सकाळपासून भरपूर मेहनत तो देखील घेतोय. प्रत्येक खेळाडूची नावं तो आमच्यापर्यंत पोहोचवतोय. असं आमचा मित्र, तुझं देखील सरचं स्वागत आहे मित्रा या स्पर्धेनिमित्ताने. कारण की अगदी गुणलेखक असो किंबहुना ॲज अ कॉमेंटेटर असो, त्याला साथ देणारा खेळाडू म्हणजे अर्थातच 12 मॅन भरपूर मोठी योगदान असतो. गोलंदाजी मार्कवर भावेश सावंतला आपण पाहतोय. येणारी 6 बॉल 21 धाव्यांची गरज. 21 धावा अजूनही करायच्या आहेत. मागाच्या मॅचमध्ये जर आपण पाहिलं ना, जिथे 6 बॉल 25 धाव्यांची गरज होती, चांगली बॅटिंग केली होती, 4 षटकार ठोकले होते, परंतु अगदी एका चेंडूवरती 1 धावेची गरज असताना सामना जिंकला होता. आणि आता मात्र त्याच पद्धतीची मॅच होईल का, जिथे 6 बॉल बाकी आहेत आणि धावा करायच्या आहेत 21. भावेश सावंत येतोय गोलंदाजी मार्कवरती. राईट द ओव्हर द विकेटने पहिलाच बॉल, परंतु अल्पेश दळवी स्ट्रायकिंग एंडला. 6 चेंडू 21 धाव्यांची गरज. थोडासा अडथळा निर्माण आलाय. आणि जर पाहिलं ना, आता वारा देखील उलट्या दिशेने धावतोय, त्याच्यामुळे या एंडनी बॅटिंग करणं थोडंसं कठीण जाईल. परंतु ह्या मैदानाचं एक वैशिष्ट्य आहे, अगदी वारा कोणत्याही दिशेला कधीही देखील झोकतो. आत्ताच बघ ना. हो, नक्कीच वळूया. खराब चेंडू पाहायला मिळाला. अगदी भरपूरच बाहेर जाणारा चेंडू पंच होता. हा वाईट बॉल आहे. आणि आता मात्र 6 बॉल आणि 20 धाव्यांची गरज. भावेश थोडंसं खराब चेंडू पाहायला मिळाला आणि भावेशला चेंज केलंय कॅप्टनने. असं कॅप्टन विकेट किपर अजिंक्यला आपण पाहतोय. अजिंक्यच्या बॅटमधून षटकार चौकार पाहायला मिळाले होते. चांगली बॅटिंग अजिंक्यने देखील केली. थोडंसं स्पीडअप करायचं.
हॅलो. यावेळेस आता मात्र वैयक्तिक पहिलं संघाकडून तिसरं शतक घेऊन आलाय गोलंदाज ऋषभ. 6 चेंडू 20 धावांची गरज, जिथे 21 पाहिजे होत्या. पहिला बॉल वाईड आलाय आणि आता मात्र सर्व जबाबदारी ऋषभच्या खांद्यावरती दिली आहे, ज्या ऋषभने चांगली बॅटिंग केली होती आणि नक्कीच षटकार त्याच्या बॅटमधून देखील आले होते. आणि आता मात्र 6 बॉल 20 धावांची गरज. पहिलाच बॉल, बॅटची कट, तदनंतर मात्र स्लिपला कोणती चुकी होत नाहीये. फलंदाज अल्पेश पाथ. धक्का बसलाय यावेळेस, धक्का क्रमांक दुसरा. 29 या धावसंख्येवरती फलंदाज बाद होईल अल्पेश. आणि आता मात्र 5 बॉलचा खेळ बाकी आहे. 5 बॉल आणि 20 धाबा अजूनही करायच्या आहेत. कंपल्सरी चेसिंग आहे या स्पर्धेचा नियम. आणि आता मात्र अविनाश मैदानामध्ये दाखल झालाय. पाच बॉल 20 धावांची गरज. नक्कीच शिवा दळवी देखील हेच म्हणत असेल की किंबहुना स्ट्राईक मला रोटेट व्हावी, स्ट्राईकवर मी जावं. नक्कीच कुठेतरी जर मी स्ट्राईकवर गेलो तर मॅचचा रिझल्ट मी माझ्या दिशेने झुकवू शकतो. परंतु नक्कीच यावेळेस काहीतरी काळमंत्र दिलंच असणार आहे शिवा दळवीने. स्ट्रायकिंग केला फलंदाज अविनाश, जिथे 5 बॉल 20 करायचे आहेत. पहिल्या चेंडूवरती यश मिळालंय ऋषभ याला. चांगला चेंडू पाहायला मिळाला यावेळेस, बाईकच्या स्वरूपामध्ये धाव मिळाले. आणि नक्कीच आता शिवा दळवी स्ट्राईकवर गेलाय. आणि मागातपासून शिवा देखील मनातल्या मनात हेच म्हणत होता की स्ट्राईक माझ्याकडे कधी येईल. आणि ती स्ट्राईक आता मात्र आली आहे. म्हणजे मॅच अजूनही संपलेली नाही आहे. 4 बॉल 19 धावांची गरज. एका बाजूने ऋषभने काय गोलंदाजी केली आहे. पहिल्या 2 चेंडूमध्ये फक्त 1 धाव खर्च केली, 1 विकेट देखील मिळवले. आणि आता मात्र 4 बॉल 19 धावांची गरज. 3 मोठे फटके. मॅचचा रिझल्ट नक्कीच पवार ब्रदर्स 11 आंबोलीवाडी संघाकडे झुकू शकतो. परंतु पाहायचं ऋषभ कोणत्या पैसा चेंडू मैदानामध्ये हातलेल. चांगला चेंडू पाहायला मिळाले. जर पाहिलं तर वांद्रे 11 आंबोलीवाडी संघ खेळतोय मैदानामध्ये, चांगली गोलंदाजी करतायत. तितकी चांगली बॅट फलंदाजी देखील शिवा दळवी थोडेसे बीट झाले. अद्याप जर पाहिलं ना तर डॉट बॉलची सांगता झाली आहे. म्हणजे आता 3 बॉलचा खेळ बाकी आहे. आणि यावेळेस मोठा फटका आलाय, चेंडू सीमा पार जातोय. शिवा दळवीच्या बॅटमधून षटकार. 36 धावा फलकार लागल्यात. मी नक्कीच आवर्जून सांगेल की जर हे फटके पहिल्या चेंडूपासून जर आले असते ना, पहिल्या बॉलपासून जर आले असते तर नक्कीच मॅचचं समीकरण बदललं असतं. परंतु अजूनही मॅच संपलेली नाहीये. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 चेंडू आणि 13 धावांची गरज. काय होऊ शकतो मॅचमध्ये. क्रिकेट असा खेळ आहे, अगदी शेवटचा चेंडू पडेपर्यंत आपण कोणताच डिसिजन सांगू शकत नाहीये. यावेळेस पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चेंडू जातो सीमा रेषा पार, षटकार. आता मात्र 1 चेंडू आणि 7 धावांची गरज. मॅचचं समीकरणच बदललंय. शिवा दळवी, मी मागाशीच म्हटलं होतं की स्ट्राईक माझ्याकडे कधी येईल असंच तो मनामध्ये चर्चा करत होता. जशी स्ट्राईक शिवाला मिळाली त्याच्या बॅटमधून 2 षटकार. आणि आता मात्र 1 चेंडू 7 धावांची गरज. काय होईल मॅचमध्ये. एखादी एक्स्ट्रा रन मॅचचं समीकरण पुन्हा बदलू शकतो. परंतु एखादा निगेटिव्ह बॉल मॅचचा रिझल्ट. वाईड बॉल. बघा अंपायरची बात घेऊ नका प्लीज. आयोजक अशा समज सांगतायत आम्हाला की रिव्ह्यू नाहीये.
हॅलो वाईट बॉल. भरपूर उचलू घेणारा चेंडू पाहायला मिळाला आणि आता मात्र एक चेंडू आणि 6 धावेची गरज. अंपायर्स कॉल. स्पीडअप घ्यायचं प्लीज. एक चेंडू 6 धावा. काय होईल मॅच मध्ये. अगदी सचिन पवार देखील झोपेमध्ये होता, त्याची देखील झोप उडवणारा चेंडू पाहायला मिळाला. इचू काय व्हिडिओ केले इचूने देखील, आमचं लक्ष होतं इथून. आणि आता मात्र एक चेंडू 6 धावा. काय होईल मॅच मध्ये. एका बाजूने फलंदाज शिवा खेळतोय आणि त्यांनी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज ऋषभ.